लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। दिंडोरी तालुक्यातील रासेगावचे उपसरपंच सुधाकर वारुळे यांना अखेर आपले पद गमवावे लागले। लाच प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आलेल्या या वादावर गुरुवारी विशेष सभेत शिक्कामोर्तब झाले। उपसरपंचांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्याने वारुळे आता खुर्चीवरून पायउतार झालेत। रासेगावचे उपसरपंच सुधाकर वारुळे यांच्या विरोधात सरपंच आणि 9 सदस्यांनी 23 फेब्रुवारीची अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। या प्रस्तावावर गुरुवारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलवण्यात आली होती। या सभेत प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन बहुमताने तो मंजूरही करण्यात आला। या निकालामुळे रासेगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। हे प्रकरण सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात राहिले। विशेष म्हणजे अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्यासाठी खुद्द सरपंचांनीच लाच मागितल्याचा आरोप झाला होता, ज्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरपंचांवर कारवाई केली होती। या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर कायदेशीर प्रक्रियेमुळे वारुळे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव स्वीकारला गेल्याने त्यांना उपसरपंच पद सोडावे लागले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।